गुड मॉर्निंग. आज आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्सवरची रिमेनिंग प्रॉब्लेम बघायचे आहेत. लिहा मग. हाऊ मच पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह charge is present in 1 gram of water, 1 gram of water, and how many electrons in it? How many electrons in it? Given molecular mass of water, given molecular mass of water is 18 gram. 18 gram. 18 gram. सो आपल्याला काय दिलं आहे यांनी हळू आपल्याला काय दिलं आहे की वॉटरचं मोलिक्युलर मास दिलेलं आहे. कोणाचं? वॉटरचं. आता मोलिक्युलर मास म्हणजे काय? मोलिक्युलर मास म्हणजे असं मास ज्याच्यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर्स ऑफ मोलिक्युल्स बसतात. तुमच्या 1 मोल ऑफ मास किंवा 1 मोलिक्युलर मासमध्ये ना किती 1 ॲव्होगाड्रोज नंबर्स एवढे ॲटम मोलिक्युल्स बसतात त्या ठिकाणी. ही तुमची केमिस्ट्रीची कन्सेप्ट आहे. तुम्हाला ऑलरेडी मोलिक्युलर मास हा कन्सेप्ट झालेला आहे केमिस्ट्रीमध्ये. मग याचाच अर्थ काय होतो की 1 मोलिक्युलर मास मध्ये किती बसतात? 1 ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे 6.02 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मोलिक्युल्स बसतात तेवढ्या ह्याच्यात 18 ग्रॅम्समध्ये. मग हे कशात झालं आहे? 1 मोलिक्युलर मासमध्ये. आता वॉटरचं किती आहे? 18 ग्रॅममध्ये. काय म्हटलं आहे? 1 मोलिक्युलर मासमध्ये किती नंबर ऑफ मोलिक्युल्स बसतात? 6.023 किंवा 6.02 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स बसतात. म्हणजे काय? 18 ग्रॅम ऑफ वॉटर्समध्ये 18 ग्रॅम ऑफ वॉटर किती बसतात? 6.02 इंटू 10⁻23 नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स असतात 18 ग्रॅममध्ये. 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती? 6.02 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स बसतात. आता यांनी काय विचारलं आहे? हाऊ मेनी पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस. हाऊ मेनी पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस म्हणजे काय? की तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स विचारले. काय विचारले त्यांनी? नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स विचारले. कशामध्ये? तुमच्या 1 ग्रॅम ऑफ वॉटर्समध्ये किती नंबर्स असतील. मग पहिल्यांदा काय काढायला लागेल की आपल्याला एका किंवा नंबर ऑफ मोलिक्युल्स पहिल्यांदा काढावे लागतील. पहिल्यांदा काय काढायला लागेल? नंबर ऑफ मोलिक्युल्स काढावे लागतील. 1 ग्रॅममध्ये किती मोलिक्युल्स आहेत हे पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. आणि त्याच्यावरून मग नंबर ऑफ मोलिक्युल्सवरनं त्याचा वो फॉर्म्युला आहे आपला वॉटरचा केमिकल जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरनं मग आपण काढू शकतो की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्यात नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत एका मोलिक्युलमध्ये. राहील ना लक्षात की H2O काय आहे? की एक वॉटर मोलिक्युल आहे आणि ह्या वॉटर मोलिक्युलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील आणि प्रोटॉन्स असतील आपल्याला फाइंड आउट करता येईल. काय अडचण नाही त्याची. मग आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा की नंबर ऑफ मोलिक्युल्स काढावे लागतील एका ग्रॅममध्ये आणि त्या ग्रॅममधनं मोलिक्युल्स काढल्यानंतर मग तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. ठीक आहे. हां, मग आता पहिलं काय? मोलिक्युलर मास म्हणजे किती? त्यात किती असतात नंबर ऑफ मोलिक्युल्स? 6.02 इंटू 10⁻23 असतात. त्यामुळे 18 ग्रॅम्समध्ये किती असणार आहेत? 6.02 इंटू 10⁻23. मग 18 ग्रॅममध्ये एवढे असतील तर 1 ग्रॅममध्ये किती असणार? 1 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती असणार? मग 18 ग्रॅममध्ये एवढे आहेत तर 1 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती नंबर ऑफ मोलिक्युल्स असतील? डिवायडेड बाय 18 म्हणजे 6.02 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 80.
मग आपल्याला काय करायचं आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता ह्याचं डिव्हिजन किती येणार सांगा जरा. 6.02 इंटू 10⁻23चं नसेल तर राहू दे, मग आपण पुढं काढूया. 6.02 डिवायडेड बाय 18 किती येतं आहे, हो का ना. ते एवढं सिम्पल, 18चा पाडा येतोय ना. हां, मग काय करा की 10⁻23 मधलं ना 2 शून्य ते यांना द्या, म्हणजे कसं हे कम्प्लीट नंबर होऊन जाईल. मग काय होणार आहे 602 डिवायडेड बाय 18 इंटू 10⁻21. हे असं करून घ्या. किती येत आहे मग, हां किती आहेत 1 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये, 1 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती आहेत 0.4 इंटू 10⁻21. हे काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स झाले. ठीक आहे. आधी काय करूया, एवढं लिहून घेऊया, मग आपण पुढे जाऊया. मला 1 molecular mass of water presents 6.02 into 10⁻23 number of molecules. 6.02 into 10⁻23 number of molecules. Therefore number of molecules in 18 gram of water equal to this one. मग इथपर्यंत या, हे 1 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये काढा आणि इथं नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 ग्रॅम ऑफ वॉटर झालं. मग आता 1 ग्रॅम ऑफमध्ये किती 33.4 इंटू 10⁻21 एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ चार्जेस काढणं पॉसिबल होईल 1 ग्रॅममध्ये, कारण जेवढे मोलिक्युल्स तेवढेच त्याचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ना त्याच्यात. हां, मग आता काय करूया, एका मोलिक्युलमध्ये किती आहेत ते फाइंड आउट करू. एका मोलिक्युलमध्ये किती आहेत बघू, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. मग H2Oचा वॉटर फॉर्म्युला काय किंवा केमिकल फॉर्म्युला काय H2O. आता H मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार, H2 मध्ये 2. म्हणजे नंबर ऑफ, पहिल्यांदा काय करूया आपण फक्त इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करूया, कारण आपल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि प्रोटॉनची संख्या एकच असते, त्यामुळे जर ॲटम आपला न्यूट्रल असतो. देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 किती आहेत 2. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन O ऑक्सिजनमध्ये किती आहेत 16 आहेत. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, आउटर चार्जेस बघायचं आहे, आउटर वरचे बघायचे आहेत आउटर याच्यामध्ये. त्यामुळे ते तुमचं 8 येतं, 8 नंबर ऑफ आहेत इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमधले बघतोय. मग टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत 10 आहेत. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती 10 आहे. मग आपल्याला काय करायचं आता की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 मोलिक्यूल झाले आणि आपल्याकडे किती नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत एवढे आहेत. किती टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका मोलिक्युलमध्ये किती आहेत 10 आहेत. आणि मग एका ग्रॅममध्ये किती आहेत आपले 33.4 इंटू 10⁻21 एवढे इलेक्ट्रॉन आपलं मोलिक्युल्स आहेत. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 ग्रॅम ऑफ वॉटर किती येणार 33.4
इंटू 10⁻21 इंटू 10. मग हे फायनल आन्सर काय येणार मग 33.4 इंटू 10⁻22 हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले तुमचे. इन शॉर्ट ह्याला आपण असंही लिहू शकतो की 3.34 इंटू 10⁻23. काय केलं की हा फक्त मी इकडे घेतला, हा जो डॉट आहे तो इकडे घेतला की तुम्हाला 10 इंटू होतं आणि 10⁻23 मिळतं. झालं एवढं. आणि नंतर काय विचारलंय की टोटल चार्ज विचारलाय त्यांनी, टोटल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. मग आता काय एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो तुमचा 1.6 इंटू 10⁻−19 कुलम. हे झालं ना लिहून. हां मग आणि एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतोय तुमचा 1.6 इंटू 10⁻−19 कुलम. मग आपल्याला काय काढायचं आहे, एवढ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर टोटल चार्ज काढायचं आहे. म्हणजे काय करायचं, जस्ट मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर टोटल चार्ज, टोटल नेगेटिव्ह चार्ज घेऊया आपण. टोटल नेगेटिव्ह चार्ज किती होतं मग 3.34 इंटू 10⁻23 इंटू 1.6 इंटू 10⁻−19 कुलम. मग आता ह्याचे किती येत आहे बघा. शॉर्ट करण्यासाठी काय करूया आपण की यातला 1 0 याला देऊया. मग काय होणार आहे 3.34 इंटू 16. काय केलं मी 10⁻23 आहे ना इथं, याला 10⁻10 इंटू 10⁻22 लिहिता येईल ना, त्यामुळे त्यातला 1 0 मी ना याला दिला. याद्वारे आपलं हे काही 16 होईल. आपल्याला 16चं टेबल तरी पार्ट असतं म्हणून आपण त्याला तसं केलं. या की इंटू 10⁻−19 कुलम. मग हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. किती होते मग हे फाइंड आउट करा बघू. सिक्स्टीन इंटू 3.34. 16चा टेबल पार्ट आहे ना, वापरा आणि फाइंड आउट करा आन्सर. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय रे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे 8 आहेत. 53 इंटू किती 10⁻22 किती होणार 3. मग हे होतं तुमचं टोटल आन्सर. हा काय झाला टोटल चार्ज, कशामुळं नेगेटिव्हमुळे. मग एवढाच तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असतो का, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात. देअरफॉर टोटल पॉझिटिव्ह चार्ज इक्वल टू, फक्त इथं काय करा हा मायनस होणार तुमचा आणि पॉझिटिव्हला कसं होणार, हा इथं प्लस होणार. इलेक्ट्रॉनचं असल्यामुळे आपण इथं मायनस साईन घेणार. मग टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती होणार, एवढाच फक्त इथं प्लस होणार. लिहा मग टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज अ प्लस 53.44 इंटू 10⁻3. डन. युनिट लिहिलं आहे ना, युनिट इम्पॉर्टंट आहे ना, युनिटचे मार्क जाणार आहे. मग प्रॉब्लेम तरी काय आला ना, मोलिक्युलर मासमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले असते तुम्हाला. 1 मोलिक्युलर मासमध्ये किती 6.02 इंटू 10⁻23 एवढे मोलिक्युल्स असतात एक्झिस्ट. मग त्याच्यावरून आपण एका ग्रॅममध्ये किती मोलिक्युल्स आहेत ते काढू शकतो आणि त्याच्यावरून फायनली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स काढू शकतो आपण. राहील ना लक्षात. मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या, जो सर्वात लहान आणि विचारण्याची शक्यता पण जास्त आहे.
लिहा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बॉयज, लिहा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. 1.6 into 10 raised to minus 19 coulomb is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. How many electrons are required? How many electrons are required to accumulate a charge of 1 coulomb? A charge of 1 coulomb. Charge of 1 coulomb. आता इथं काय दिलं माहिती आहे त्यांनी की तुमच्याकडे टोटल चार्ज किती झाला पाहिजे 1 कूलम एवढा. किती चार्ज झाला पाहिजे 1 कूलम एवढा. आणि तुमच्याकडे इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतोय 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 कूलम. आता हा जो फॉर्म्युला आहे तो कोणाचा आहे क्वांटायझेशन ऑफ चार्जेसचा. मग टोटल चार्ज इज इक्वल टू नंबर इंटू इलेक्ट्रॉनिक चार्ज. इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे तो. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं काढणार क्यू डिवायडेड बाय ई. मग आता क्यूमध्ये व्हॅल्यू किती येणार 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. आता किती येतं हे काढा भाऊ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पहिल्यांदा हे लिहून घ्या मग काढा ते. गिवनमध्ये काय आपल्याला टोटल चार्ज दिला आहे त्यांनी क्यू इज इक्वल टू 1 कूलम दिला आहे आणि इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 कूलम एवढा चार्ज दिलेला आहे. तिथे रेसिप्रोकल आहे बघ लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल आहे फाइंड आउट करा. 1.6चा रेसिप्रोकल मिळून जाईल. 1.6 नसेल त्याला 16 मध्ये कन्वर्ट करा आणि पुढं करता येईल. मग किती आहे हां 0.6250 म्हणजे 0.625 इंटू हा 10 रेज टू 19 कूलम. काय आहे हा मायनस साईन आहे ना वरती गेल्यावर प्लस होतो. मग ह्याला तुम्हाला नंतर कन्वर्ट करता येईलच. कसं असतं हे 6.25 इंटू किती होणार मग करेक्ट 10 रेज टू 18. हे काय झाले तुमचे नंबर ऑफ चार्जेस. कशामध्ये 1 कूलम एवढा चार्ज तुम्हाला सस्टेन करायचा असेल तर एवढे नंबर ऑफ चार्जेस तुमच्याकडे हवेत. डन. आता आपल्याला काय बघायचं आहे इलेक्ट्रिक फ्लक्सवरचा एक एक्झाम्पल बघायचं आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सवरचं लिहा. नंतर इलेक्ट्रिक फील्ड in a region electric field in a region is given by here E bar is equal to 5 K cap न्यूटन पर कूलम. हे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड आहे. लिहिलं हां. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू a square of side 10 centimeter in a given is given square of side
10 सेंटीमीटर्स गिवन. नंतर कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फ्लक्स. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फ्लक्स लिहा. पहिली केस लिहा. पहिली केस, the square is along xy plane. The square is along xy plane. xy plane. Second, the square is along xz plane. Second case है, the square is along xz plane. And third case, the normal to square makes an angle of 45 degree, makes an angle of 45 degree with z axis. ठीक आहे. आता आपल्याला काय काय दिलं आहे, या दोन क्वांटिटीज दिल्यात. कुठल्या, ए बार एक दिला, फाय के कॅप इंटू न्यूटन पर कुलम आणि साईड दिलेली आहे. आता हे जे दिसतंय याला काय म्हणतात, युनिट वेक्टर. बॉयज काय आलं, तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स दिलं, इलेक्ट्रिक फील्ड दिली आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, के कॅप अशी आहे. जेव्हा तुम्ही असं लिहिता फाय के कॅप न्यूटन पर कुलम, हे म्हणजे डायरेक्शन झाली त्याची. आणि के कॅप हा युनिट वेक्टर कशाच्या अलॉंग आहे, हे तुमचं एक्स, हे वाय आणि झेड. तुमच्या एक्सच्या अलॉंग युनिट वेक्टर कितीला येतो, आय कॅप. जेच्या अलॉंग वायच्या अलॉंग जे कॅप आणि के कॅप. मग तुमची इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला आहे, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट वेक्टर कुठला आहे, के कॅप. मग कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, आता झेड डायरेक्शनला असणार ना. तुमची इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, आता अशी आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, अलॉंग झेड ॲक्सिस आहे. ठीक आहे. आपली आता पहिली केस काय होती, प्लेन इज इन एक्स वाय. the square is in xy plane. Square is in xy plane. ठीक आहे. प्लेन इज इन xy plane, स्क्वेअर इज इन xy plane म्हणजे कसा, असं. हा तुमचा असा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युला काय आहे, फ्लक्स काढायचं आहे ना टोटल. आपल्याला फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, ई बार डॉट एस बार. एस बार म्हणजे काय काढायचं असतं आपल्याला, एरिया वेक्टर. एस बार म्हणजे मी म्हटलं होतं की एरिया वेक्टर काढायचा असतो. आणि एरिया वेक्टर कसा असतो, ह्या सरफेसला नॉर्मल असतो. काय सरफेसला कसा असतो, नॉर्मल. म्हणजे याला बरोबर अँगल 90 डिग्री करतो सरफेसला. मग आता याचा कसा असणार आहे, हा एक्स वायच्या प्लेनमध्ये आहे ना. मग या प्लेनच्या परपेंडिक्युलर असणार ना तो. आता म्हणजे कुठल्या डायरेक्शनला असणार, झेड डायरेक्शनला. तुमच्या एक्स वाय प्लेनच्या परपेंडिक्युलर असणार आहे तो. त्यामुळं तो कसं होणार, झेड डायरेक्शनला जाणार आहे तुमचा एस बार. याला येतं आहे लक्षात. डायरेक्शन्स इम्पॉर्टंट आहे तिथं. तुमचं काय होणार, एरिया वेक्टर जो आहे तो या प्लेन सरफेसच्या बरोबर परपेंडिक्युलर असणार आहे. मग तो तुमचं एस बारची डायरेक्शन कशी असणार आहे, झेडच्या अलॉंग असणार आहे. मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काढताना नक्की काय करता तुम्ही, ई एस इंटू कॉस थिटा. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय बघायचं आहे की ई एस इंटू कॉस थिटा आहे आपल्याकडे फॉर्म्युलाला. हे असं काढता येईल, हे सगळं ठीक आहे. ओके. आता काय झालं आहे की तुम्हाला एस म्हणजे एरिया काढायचा आहे. इथं एरिया काढायचा आहे, करेक्ट. हां. मग आता अडचण काय आपली
की काढायला हरकत नाही काय, आपल्याला इथं साईड दिली आहे, साईडवरून एरिया काढणं अडचणीचं काय नाही. फक्त काय झालं इथं हे सेंटीमीटरमध्ये आहे, वेदर ई आहे तो न्यूटनमध्ये. त्यामुळे ह्याला आपल्याला काय कन्वर्ट करायला लागेल, पहिल्यांदा मीटरमध्ये न्यायला लागेल, SI मध्ये न्यायला लागेल. मग आता SI मध्ये नेल्यावर काय होणार आहे, 10 सेंटीमीटरचं कसं होणार, 0.1 येणार, 0.1 मीटर येतं. येतं ना लक्षात, 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. ठीक आहे. हां, मग आपल्याकडे आता नेसेसरी काय आहे, एस काढता येईल. ओके ठीक आहे. ई आहे ऑलरेडी दिलेला, प्रश्न उरला या थिटाचा. आता मगाशी म्हटलं होतं की कसं आहे, एस बार तुमचा कसा आहे, परपॅन्डिक्युलर अलॉंग झेड डायरेक्शन आहे. ई कसा आहे तुमचा, अलॉंग झेड डायरेक्शन आहे. मग थिटा किती होणार, दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत असे. आता मग दोघांमधले अँगल किती होणार, दोन्ही असे पॅरलल आहे. आता तर दोघांमधले अँगल किती होणार मग, 90. कसं रे, 90 म्हणजे असं ना, एक असं होणार तुमचं. आता कसं आहे, हे असं आहे ना, 180 म्हटले की हे असं होतं, एकमेकांच्या बरोबर ऑपोजिट साईडला जातात असं म्हणतात ना, त्यावेळी त्याला म्हणतात थिटा इक्वल टू 0. अशा केसमध्ये तुमचा थिटा किती येतोय, 0 येतो. कळालं, ज्यावेळी दोन्ही वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतात त्यावेळी तुमचा थिटा 0 येतो. मग डायरेक्टली आपण आता काय करूया, व्हॅल्यू पुट करूया. मग 5 इंटू तुमची साईड एवढी असेल तर हा किती येणार, 0.1चा स्क्वेअर. एस म्हणजे एरिया किती होणार त्या स्क्वेअरचा, 0.1 स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 0. कॉस ऑफ 0 किती, आठवते का, कॉस ऑफ 0 किती आहे, 0. अरे ते पाठ पाहिजे रे, कॉस 90, कॉस 45, कॉस 30, कॉस 60. नशीब कॉस 0 किती, 1 आला. आता 0.1चा स्क्वेअर किती होणार, म्हणजे 10⁻⁻1चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, 10⁻⁻1चा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, 5 इंटू 10⁻². हे काय झाले, 5 झाला. हा तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस एरिया. या एरियामधनं एवढ्या नंबर ऑफ लाईन्स पास होणार तुमच्या ह्याच्यामधून, या एरियामधनं एवढ्या नंबर ऑफ लाईन्स तुमच्या पास होणार आहेत, याला म्हणतात फ्लक्स काढणं. लक्षात राहील काढायचं. एवढं राईट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट केसकडे जाऊया. नेक्स्ट केस ह्याच्यापेक्षा सोपी आहे. हे डायग्राम पण काढून घ्या, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कुठला आपण घेतला आहे स्क्वेअर. हे डायग्राम काढा, तुम्हाला लक्षात येणारच आहे. एक्झाम्पल लक्षात तरी आलं ना कसं केलं ते. पहिल्यांदा एरिया वेक्टर काढायचा आहे, नंतर दोघांमधला डॉट प्रोडक्ट घेतला की तुम्हाला हे फायनल आन्सर मिळून जाईल. डन. सो दुसरी केस काय आपली, द स्क्वेअर इज इन XZ प्लेन ना, XZ प्लेनमध्ये आपला दुसरा स्क्वेअर. मग पुसू दे ना, हां स्क्वेअर इज इन XZ प्लेन आहे आपलं, म्हणजे कसं या प्लेनमध्ये. मग या प्लेनमध्ये कसं येणार तुमचा, असा येणार. थंडीनं घाईला आणलंय. सो कसं आहे आपलं, हा ई बार आहे, एवढं तर कन्फर्म आहे. आता प्रश्न उरला की आपल्याला फाय तर काढायचा आहे, ई बार डॉट एस बार आहे, म्हणजे ई इंटू एस इंटू कॉस थिटा. एरिया काढता येईल, प्रश्न आला डायरेक्शनचा. आता इथे बघा स्क्वेअर कसा आहे तुमचा, असा आहे. आणि आता कसं काढायचा, एरिया वेक्टर याच्या परपॅन्डिक्युलर काढायचा. कसा, परपॅन्डिक्युलर काढायचा. आता हे कसं आहे, XZच्या प्लेनच्या रंग आहे, म्हणजे XZ ॲक्सिसमध्ये. मग त्या प्लेनच्या परपॅन्डिक्युलर ॲक्सिस कुठला आहे, Y ॲक्सिस ना. मग तुमचा एरिया वेक्टर कसं येणार,
एस बार असा येणार. आता मग काय म्हटलं, मग या दोघांमध्ये अँगल किती होणार आपला, ई बार आणि एस बार मध्ये तुमचा ई बार असा आहे, ई बार असा आणि एस बार असा आहे तुमचा. आता किती होणार अँगल मग 90. थिटा किती होणार मग 90. ठीक आहे. म्हणजे आता सगळ्या व्हॅल्यू नोंद झाल्या. 5 इंटू 0.1 स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 90 किती होणार मग 5 ची व्हॅल्यू. कॉस ऑफ 90 किती, कॉस ऑफ 90 पाठ करा रे, पाठ. 90 पाठ पाहिजेत व्हॅल्यू द्या. कॉस 90 30 60 0. हां, मग ही टर्म टोटल काय होणार, कॉस 90 0 झालं म्हणजे ही टर्म सगळी काय होणार 0. मग हे झाले तुमचे नंबर ऑफ फ्लक्स थ्रू दिस ॲक्सिस. घ्या मग स्क्वेअर इज इन एक्स झेड प्लेनसाठी. हां, तुम्हाला कळायला नको कुठं काय चाललंय ते. लहान काढा, जास्त मोठी काढायला जाऊ नका. तुमच्या लक्षात तरी येऊ दे की एस बार आपण कसा घेतलाय. आहे का कलर्स, मग वापर. नसल्या तर सेपरेट काढा, उगाचच घोळ लावू नका. कळू देत काय ते. खाडी लेजंड्स देऊन ठेव प्लॉट्समध्ये कुठल्या केससाठी कुठला आहे. आणि अजून एक केस आहे. चला पटपटल्या. आणि 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून द्यायचे आहेत. एक सुपरपोजिशनवर आहे आणि एक ग्रॅव्हिटेशन आणि ह्याच्यावरच्या डिपेंडंटवर आहे. वॅक्सिन कुठली, 3रा डोस कोणाचा आहे, कधी, आज, उद्या आहे. शाबास, जावा जावा वॅक्सिन घ्या, 2 दिवस सुट्टी भेटेल. अजून कोण आहे, जावा दोघं मिळून जा. कुठली देत आहेत, कोविशिल्ड आहे की कोवॅक्सिन देत आहेत, कोविशिल्ड आहेत का. डोलो 650 किंवा क्रोसिन 650 देतील बघा. गोळी खाल्ली की 4 गोळ्या घेऊन जायच्या, नसल्या तर घेऊन जायच्या आपण स्वतः. लिहा मग थर्ड केस normal to the surface is making angle 45 degree with z axis. कोणाच्या अराउंड z ॲक्सिसच्या. ठीक आहे. सो मग कसं असणार आहे स्क्वेअर तुमचा जवळपास असा असेल. आणि कसा असा एक कुठला तर परपेंडिक्युलर काढायचा आहे तुम्हाला. मग हे तुमचा एस बार झाला, हा ई बार झाला तुमचा झेड ॲक्सिससाठी. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग किती अँगल करतोय 45 डिग्री अँगल करतोय तुमचा. एरिया वेक्टर कसं आहे आपला, हा नॉर्मल आहे. आता त्यांनी काय म्हटलं आहे नॉर्मल. त्यांनी केस काय सांगितली होती आपल्याला की तुमचा जो नॉर्मल टू द स्क्वेअर म्हणजे काय, त्याचा एरिया वेक्टर. नॉर्मल टू द स्क्वेअर याचा अर्थ त्याचा एरिया वेक्टर मेकिंग अँगल 45 डिग्री विथ झेड ॲक्सिस. मग फाय इज इक्वल टू ए बार डॉट एस बार म्हणजे ई इंटू एस इंटू कॉस थीटा. आता थीटा हा अँगल कोणामधला असतोय, थीटा कोणामधला अँगल आहे ई आणि एस मधला ना. हां, आणि इथं ऑलरेडी दिलाय त्यांनी. एस कसा आहे, एस बार या अलॉंग आहे, नॉर्मल आहे. ई बार झेड ॲक्सिसच्या अलॉंग. आणि त्याने काय म्हटलं होतं एरिया वेक्टर मेकिंग अँगल 45 डिग्री विथ झेड ॲक्सिस.
म्हणजे काय होतं, इन शॉर्ट त्याने डायरेक्टली थिटा दिला आहे आपल्याला, डायरेक्टली थिटा दिला आहे. मग आपल्याला जे व्हॅल्यू घालायचे आहेत फक्त आता. ई म्हणजे काय 5 आहे, एस म्हणजे 10⁻⁻1 होल स्क्वेअर आणि कॉस ऑफ 45. कॉस ऑफ 45 किती 1/√2. मग 5 = 5/√2 इंटू 10⁻⁻2. किती येतं हे एवढं लिहून घ्या आणि सांगा हे किती येतं मला. 5/√2 5/√2 म्हणजे 1.41. स्क्वेअर रूट ऑफ 2 पार्टच होते ना तुम्हाला हायर एक्झाम्समध्ये. √2 √3 याच्या व्हॅल्यू पार्ट पाहिजे. √2 तुमचा 1.41 येतो, 3ची 1.6 समथिंग येते व्हॅल्यू. √3 वगैरे √2 √3 √4 या व्हॅल्यूज पार्ट पाहिजेत तुम्हाला. √2 त्याच्यात √2ची व्हॅल्यू आहे बघ स्क्वेअर रूटमध्ये, तिथे नाही मागे स्क्वेअर रूट्समध्ये असलं बघ 2ची व्हॅल्यू. 1 to 10 मध्ये रिजनमध्ये तुला स्क्वेअर रूटची व्हॅल्यू दिली असेल त्याने 2ची 1.414 समथिंग असेल ना. मग आता किती होणार याची व्हॅल्यू 5/1.414 वापरा लॉग, वापरा लॉग येईल वापरता लॉग. लॉग तुला 50चा 0 पाहिजे ना, समथिंग 50चा 0 पाहिजे तुला. लॉग 5 कधी देत नाहीत कोण. तुला ज्यावेळी लॉग काढायचे असेल त्यावेळी कमीत कमी तुला 2 डिजिट्स तरी पाहिजेत सुरुवातीला, तेव्हा तो फाइंड आउट करू शकतोस. डायरेक्टली असं फाइंड आउट नाही करता येत. मग त्याला काय करावं लागतं, 10 मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागते. असो घ्या, आता डायरेक्टच आन्सर देतो. तुमचं हे आन्सर आहे 3.5 × 10⁻². हा झाला तुमचा 5. लॉगमध्ये काढताना तुम्हाला कमीत कमी कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करायला तुम्हाला हे 2 डिजिट्स तरी पाहिजे. जर तुम्हाला ह्याला लॉग काढायचं असेल ना तर काय करायचं, 10 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं म्हणजे काय होणार 50 येणार. मग लॉग ऑफ 50 काढायचं. लॉग ऑफ 50 काढून मग पुढे सॉल्व करायचं. लक्षात राहील ना. ते लॉगमध्ये करताना सांभाळून करायचं. लॉग 5 कधी येत नाही, लॉग 50 येतो. ठीक आहे, ओके. मग आता होमवर्क घ्या. 2 होमवर्क आहेत. 3 इक्वल चार्जेस of 10 × 10⁻18 coulomb, 10 × 10⁻18 coulomb, sorry -8 coulomb, 10 × 10⁻8 coulomb respectively, located at the corners of right angle triangle, whose sides are 15 cm, 20 cm and 25 cm respectively. 20 cm and 25 cm respectively. Find the force exerted on charge located at 90° angle. याची डायग्राम एक देतो. तुमचा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हे तुमचे साइड्स आहेत. तुमचे इथे चार्जेस आहेत 10 × 10⁻8, 10 × 10⁻8 आणि इथे 10 × 10⁻8. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. या चार्जवर म्हणजे पॉईंट बी वर तुम्हाला रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. तुम्हाला ह्याच्यावरती काढायचं आहे, बी वरती, पॉईंट बी वरती रिझल्टंट फोर्स काढायचा आहे.
नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. डायग्राम्स काढलं काय? तुम्हाला पॉईंट बी वर काढायचं आहे. पॉईंट ॲट अ राईट अँगल म्हणजे हा बी वर. नंतरचा प्रॉब्लेम घ्या. कॅल्क्युलेट अँड कम्पेअर the electrostatic and gravitational force between protons which are 10 raised to minus 15 meter apart. Value of G. G is a Newton meter cube per kg. पर kg. तुम्हाला G ची व्हॅल्यू दिली आहे आणि मास ऑफ अ प्रोटॉन is 1.67. Mass of a proton is 1.67. Mass of a proton is 1.67 into 10 raised to minus 27 kg. 1.67 into 10 raised to minus 27 kg. तुम्हाला हे एक फाइंड आउट करून घेऊन यायचं आहे. मग न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर येते. सो काय करायचं तुम्हाला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा आहे आणि दोघांचा रेशिओ घ्यायचा आहे तुम्हाला आणि फाइंड आउट करायचं आहे. राहील लक्षात? मग इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म्युला काय आहे? F is equal to 1/4 pi epsilon naught Q1 into Q2 by R square. R दिलेला आहे आणि Q म्हणजे 1.6 into 10 raised to minus 19 कुलम. Q म्हणजे तुमचा चार्ज प्रोटॉनवर किती आहे? 1.6 into 10 raised to minus 19 कुलम आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे तुमचा? G into M1 M2 by R square. हे दोन्ही फॉर्म्युलांनी काढायचे फोर्स आणि दोघांचा रेशिओ घ्यायचा. F इलेक्ट्रोस्टॅटिक डिवायडेड बाय F ग्रॅव्हिटेशनल काढायचं आहे तुम्हाला. राहील लक्षात? सो हे झाले तुमचे दोन होमवर्क प्रॉब्लेम्स. एका तुम्हाला रिझल्टंट फोर्स काढायचा आहे कशाचा यूज करून? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आणि एकावरून तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कम्पेअर करायचा आहे. डन? येतील काढता? हां, कॅल्क्युलेशन आहे, पटापट उरकायचं आहे नंतर. ठीक आहे. आज आपला हा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा चॅप्टर संपतोय इथं. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे आपण आतापर्यंत प्रॉब्लेम्स बघितले. त्याचे चार्जेस मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला क्वांटायझेशन ऑफ चार्जेस किंवा फ्लक्स काढणं याच्यावर जास्त जातील आणि काही वेळा फोर्स विचारतील तुम्हाला. फोर्स देतील त्याच्यावरून अननोन चार्ज काढा किंवा नोन चार्ज देतील त्याच्यावरून फोर्स काढा. ह्या दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. मोस्ट आणि रिझल्टंट फोर्स वगैरे कसे आहेत हे तुमचे जे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनवर डिपेंडंट आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला हायर लेवलसाठी उपयोगी आहेत. तुम्हाला ह्या एक्झाम्सला विचारायचं म्हटलं तरी हे बरेच मोठे आहेत रादर दॅन जेवढं तुमचं हे आहे मार्किंगचं वेटेज आहे त्याप्रमाणे. सो बोर्डाच्या एक्झामसाठी क्वांटायझेशन ऑफ चार्ज, पुन्हा तुमचा टोटल चार्जेस, परत रिझल्टंट फोर्स आणि फ्लक्स हे जरा प्रॉब्लेम्स असू देत तयारीत, फ्लक्स वगैरे काढायचे. ठीक आहे. सो आज आपला हा चॅप्टर संपतो इलेक्ट्रोस्टॅटिक. आपल्याला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा आहे